4 बघा 5 कोलंबी आपल्याला मिळाल्या इथे एका जिल्ह्यामध्ये. ही कोलंबी लावतो गलाला. इथे बघा ह्या काठी लावला पहिला गल आहे. इथे जाऊन पहिला जाऊन मी गल लावतो. दिसते काय? पहिली मिळाली आपल्या सुतेरी आपल्या गलाला. हा बघा काय साईज आहेत का तांबूशाची. बघा केवढा तांबूशा आहे. हे बघा मासे मिळाले आपल्या मिळाले आहेत ते. हा एक तांबूशा आहे. हे बघा मासे. नमस्कार मंडळी, सतीश लोंढे. आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. त्यांना आज तारीख आहे 19 ऑगस्ट. संध्याकाळची वाजले आहेत 4. मी चाललो आता नदीवरती मच्छीला गल लावून मासे पकडण्यासाठी. आता लवकर जातोय मी आज. आपल्याला कोलंब्या धरायच्या आहेत. पुढे जाऊन आपण जाऊया आता परत पहिला नदीवरती आणि मग आपण कोलंबी धरूया आणि मग गल लावूया आपण बघूया आपल्याला किती मासे भेटतात ते नदीवरती गल लावून. आपण 10-10:30 वाजेपर्यंत आपण थांबूया नदीवरती. नंतर आपण घरी येऊया. चला मासे होतं तर नदीवर जाऊया आपण. हा रस्ता आहे जंगलातून नदीवर जाण्यासाठी. आम्ही नेहमी ह्याच रस्त्याने खाली येतो. इथे खाली नदी आहे. मी गाडी घेऊन आलो, वरती गाडी ठेवले रस्त्यावरती. मुंबईवरून खास आपला ईश्वरदा गावी आला आहे खास पावसाची सुट्टी घेण्यासाठी. तर त्याला मी आज घेऊन आली नदीवरती पार्टनर म्हणून. तर बघूया त्याला किती मासे काय मिळतात ते. आम्ही काल खेकड्याने गेलो होतो नदी पर्यावरती. 15-20 खेकडी भेटली होती. तर आज आपण नदीवरती आलो आहे. ते इथे खाली आहे. आता आपण नदी जवळ आलो आहोत. इथे खाली नदी आहे. तर आता आपण हा इथे खाली एक नदी पर्याय लागतो आमच्या आतली आणि शिवराज गावच्या मध्ये. आता आपण तो क्रॉस करून आपण पलीकडे आपल्याला जायचं आहे. आणि पलीकडे एकदम नजारा एकदम सुंदर आहे खूप. तुम्हाला दाखवतो मी कसा वाटतोय तो नजारा. एकदम एखाद्या पिक्चरला शूटिंग होती ना तसा एकदम तो स्पॉट दिसतो इकडे. तुम्हाला दाखवतो मी कसा तो स्पॉट आहे तो. चला आधी पहिला पर्याय क्रॉस करूया आपण जातावेळी. मग आपण पुढे जाऊया. हा आतली आणि शेवरे गावची हद्द आहे. ह्या पर्यावरून ह्या पलीकडे तो आतली गावची हद्द लागते ह्या साईड. आणि आपण आहोत आता शेवरेमध्ये आहोत. इथे वरती व हा बघा हा तो स्पॉट आहे. आम्ही याला पिंपळाचा माल बोलतो. पूर्ण सपाट भाग आहे या साईडला पूर्ण. मी फर्स्ट टाईम इकडे आलो होतो अल्बी शोधण्यासाठी. तर मला इकडे खूप मिळाले अल्बी. तर मी 2-3 वेळा ह्या वर्षी आलो ह्या ठिकाणी. हा बघा एकदम मस्त एकदम पूर्ण मालदार आहे. पूर्ण एकदम सपाट ठिकाणी. तो जो डोंगर आहे आणि त्या डोंगराच्या खालून आपला रोड गेला आहे. हा इथे बघा. बघा मी आता आलो आहे ना ज्या ठिकाणी आलो ना तो स्पॉट एकदम लय भारी आहे नदीचा. मग दाखवतो मी काय नदीचा स्पॉट दिसतो एक नंबर. चला आता इथे आपण जाऊया त्या स्पॉटला. मग आम्ही व्हिडिओ दाखवतो तुम्हाला व्हिडिओ करून तिथली. पार्टी करण्यासाठी एक नंबर स्पॉट आहे तो. हा बघा स्पॉट नदीचा एक नंबर दिसतो ना इकडे. तर आता आपण काय करूया पहिले आपण इकडे गल टाकून घेऊया. कोलंबी आपण नंतर लावू गलांना. कारण की लवकर आपण आलो आहे 4-4:30ला आपण आलो आहे. आता आपल्याकडे टाईम भरपूर आहे. हे बघा स्पॉट आमच्या नदीचा एक नंबर स्पॉट आहे. ह्या साईडला आहे बघा. वरती इकडे पूर्ण सपाट आहे पूर्ण मालरान. आणि इथे पूर्ण नदी आहे. समोरचं डोंगर आहे तिथे विरसई गाव आहे दापोली तालुक्यातील. तर चला आपण पहिला गल लावून घेऊया आपण. चला
आता आपण फक्त गल टाकून घेतोय. आतापर्यंत आम्ही 8 गल टाकले देतो, एकूण टोटल 8 गल. कारण आता कोलंबी नाही पकडली अजून. कोले बघू तेव्हा आपण कोलंबी लावूया गलाला. अजून खूप अजून टाईम आहे. आता वाजले 4:45. आपल्याला 7-7:30 पर्यंत आपल्या कोलंबी लावायची आहे. तर पहिले आपण आरामात गल टाकून घेऊया जागा बघून, नंतर आपण कोलंबी लावूया. आपण दावणसुद्धा आपण आणले, तिथं आपण दावण पण आपण लावूया. बघूया कुठे पाणी कमी आहे तर दावण लावायसारखं, तर आपण तिकडे दावणसुद्धा लावू आज. कारण चला माझ्यासोबत परत बघूया पुढे. आपण आता कोलंबी धरूया आणि आधी पहिला मग गल लावून घेऊया, मग आपण कोलंबी धरू. हे बघा पाणी नदीचं, आणि बघा मांडीवर पूर्ण साफ एकदम क्लीन पाणी जाऊन ह्या साईडनी. आपण जर आता कोलंबी धरल्या तर मरतील त्या संध्याकाळपर्यंत, म्हणून आपण आता कोलंबी धरत नाही. आपण फक्त गल लावतोय. कोलंबी पण नंतर धरूया आरामात. आता वाजलेत 5:45. आम्ही आत्तापर्यंत 27 गल टाकून झालेत आमचे. 3 गल अजून बाकी आहेत. ते आपण परत आता स्टार्टिंग केलं तिथे पण जाऊन टाकूया, कारण इथे खाली आम्ही भरपूर लांब खाली आलो. तर आता पहिला आपण कोलंबी पकडूया, कारण आता आपल्याला खूप लेट झालं आहे. आता आपण कोलंबी पकडून आता आपण वरती लावितात जाऊया कोलंब्यांना पण गलांना त्या. तर आता बघा आपले एकूण 27 गल आहेत, 30 गल आहेत, आणि आपण सांगड लावले तिला 15 गल आहेत. तर आपल्या 45 आपल्या एकूण कोलंब्या धरायला लागतील फर्स्ट राऊंडला. नंतर सेकंड राऊंडला आपण आपल्या भेटीला कालवातूनच त्या काही टेन्शन नाही घ्यायला लागेल. पण आता आपल्या पहिला 45 कोलंब्या आपल्या धरायला लागतील मोठ्या मोठ्या. तर चला आपण आता पहिला कोलंब्या धरूया, बघूया आपल्या किती कोलंब्या मिळतात ते. कारण कोलंब्या खूप महत्त्वाच्या आहेत. कोलंब्या नाही भेटायचं आपल्याला काहीच नाही होऊ शकत कोलंब्याशिवाय. चला कोलंब्या पकडूया आपण आता.
कोलमे भेटले आपल्या दागड्या इथे 4 बघा 5 कोलमे आपल्याला मिळाले इथे एका जिल्ह्यामध्येच. पहिली कोलंबी लावतो गलाला. इथे बाबा ह्या काठी लावला पहिला गल आहे. इथे जाऊन पहिला जाऊन मी गल लावतो. बघा पहिले मग कोलंबी लावली गळाला. आता वाजले 7:15. आता आमचे गल टाकून झालेत कोलंबी लावून 30 आम्ही एकूण थोडं गल टाकलेत. पण आपण सांगलीला अजून काय मासे लावले नाहीत कारण की आपला उशीर झाला होता. बघा कालो झाला आपण वरती येईपर्यंत. जिथे आपण स्टार्ट केला होता पहिला पण आलो तिथे आम्ही आलो आहे परत फिरून. आमचा एकच राऊंड झाला तर आम्हाला इथं वरती पण 7:15 वाजलेत. आमच्या अजून खाली 2 राऊंड होणार आहेत. तर आता पहिला आपण जाऊन सांगलीला कोलंबी लावूया आणि आपण खाली जाऊया स्टार्टिंगला आणि परत खालून वरती आपण मासे गल बघत येऊया काय लागलं की आपल्या गलाला. ते काय लागलं असेल तर तुम्हाला नक्की दाखवतो मी. चला आता परत खाली जाऊया आपण. तेव्हा संध्याकाळचं एकदम वातावरण एकदम फ्रेश आहे इकडे. एकदम शांत वातावरण आहे. हे बघा ही आमची नदी आहे. आता हा आपला आहे पार्टनर नवीन ईश्वरदादा आमचा. हे बघा एकदम वातावरण एकदम मस्त वाटतं इकडे. तर आम्ही आता खाली आलो त्या सांगडजवळ. सांगड लावली पण आम्ही जिल्हा विसरलो वरतीच. तर आम्ही आता परत वर जातो आहे तेवढा. तिथून परत आम्हाला 10-15 मिनिट चालत वर जायला लागेल स्टार्टिंगला तिथपर्यंत. तर आता आपल्या जिल्ह्याशिवाय आपलं काम नाही कारण आपला जिल्हा पाहिजे आता कंटिन्यू. आता चला परत वर जाऊया. दमलो एक तर खाली आलो तेवढा. तर आपल्या परत तेवढा वर जायला लागेल. आता 7:30 वाजून गेले. आता टाईम झाला तर आपल्या परत कोलंबी चेक करायचा. काय करणार आपण विसरलो. चला आता परत जातो नाही आता वरती परत जिल्हा आणायला. हां तर हे बघा आपल्याला पहिली सुतेरी मिळाली आहे. बघा दिसते काय पहिली मिळाली आपल्या सुतेरी आपल्या गलाला. ओके जवळ इथे मित्रांनो हा बघा आपल्याला तिसरा मासा भेटला आहे. पात्या बघा केवढा साईज आहे माशाची. बघा 1 नंबर भेटला 1 नंबर. बघा ठेव आम्हाला चौथा मासा मिळाला आहे. मला दाखवतो चौथा मासा कोणता आहे. हा बघा हा बघा हा बघा काय साईज आहेत का तांबूशाची. बघा केवढा तांबूशा आहे. बघा एकदम फ्रेश लाल तांबूशा एकदम आहे ना. 1 किलोपेक्षा जास्त मोठा आहे. बहुतेक 1.5 किलो होणार. बघा केवढा भेटला साईज आम्हाला तांबूशाची. आता वाजले आहेत 9:05. जो राऊंड आमचा 8 वाजता पुरा व्हायला हवा होता तो आम्हाला 9 वाजले. ॲक्च्युली आम्ही 1 तास लेट झालो. तर आम्हाला 4 मासे मिळालेत. 1 सुतेरी मिळाली, 2 पाते आणि 1 तांबूशा मिळाला.
तांबूशा पण मला भारी भेटला, 1-1.5 किलोपर्यंत तांबूशा आहे. तर ॲक्च्युली तो गेला असता कारण की त्याला एकदम चिटकुटा लागला होता गळाला. आम्ही थोडा लेट झालो असतो तर तो मासा नक्की गेला असता. तर आमचं नशीब पण आम्ही लवकर आलो, आम्हाला भेटला. तर आम्ही आता परत एक शेवटची राऊंड मारायला जातो आहे. आता आम्ही परत खाली जाऊ स्टार्टिंगला आणि खालून मासे लावत येऊ ते रात्रीसाठी. रात्रीला आम्ही ते गल ठेवणार आहोत. सकाळी परत यायचं आम्हाला बघायला गल ते काय लागले का गलाला, आणि तेव्हा आपण गल काढून जाऊ सकाळीच. चला आपण आता सेकंड राऊंडला जाऊया. आता आपल्याला काय भेटते बघूया आपण. तर रात्रीचे वाजले 10:30. तर फायनली आता आमचे सर्व गल टाकून झाले, बघून पण झाले. आता आम्हाला सेकंड राऊंडला 1 सुतेरी आणि 2 पाते लागले आम्हाला, पण ते व्हिडिओ नाही करायला भेटली मला कारण तुम्हाला मी उद्या सकाळी इथून दाखवतो सर्व. आणि आमचा एक गल अडकवला नाही माशाने. खाली कोणी मासा लागला आहे पाण्यामध्ये, पण तो गल काय येत नाही वरून. पण मी खूप प्रयत्न केले गल काढायचा, पण तो काय गल काय येत नाही. तरी खाली भरपूर ते खाली अडकवलं आहे बहुतेक खोल पाण्यामध्ये. बघूया सकाळी परत एकदम ट्राय करूया काढायचं, नाहीतर मग काय इलाज नाही त्याला. आपण त्याला गल आपण तोंड टाकू तो ओढून. पण मासा आहे 100% कारण की मी ओढताना ना मला समोरून पण तो मासा ओढतो आहे हे म्हणजे जाणवत होतं. मग कधी मोठा मासा 100% लागला खाली गलाला त्या. पण आता मी जास्त जोर नाही केला, सकाळी बघू त्या गलाला परत येऊन. चला आपण जाऊया घरी. मी गाडी आणली अर्ध्या रस्त्यामध्ये, तर आपण गाडीनं घरी जाऊया. पण इथून आम्हाला गाडी बंद जायला अर्धा पाऊण तास लागेल, अजून 11 वाजतील. तर आता भेटू आपण, डायरेक्ट गाडीजवळ भेटू आणि सकाळी परत आपण येऊया 5 वाजता उठून गल बघण्यासाठी. चला तुम्हाला घरी जाऊन दाखवतो मला किती मासे मिळालेत ते आजच्या रात्रीचे. फायनली आता आपण आलो आहोत आपल्या गाडीजवळ. आत्ता वाजलेले आहेत 10:55. हे बघा आपली गाडी रस्त्यावरती उभी आहे इथे. तर आता आपण घरी जाऊया गाडी घेऊन. दमलो जाम. चला गुड मॉर्निंग. सकाळचे वाजले आहेत 5. आम्ही तर परत चाललो आहे नदीवरती. आपण जे काल गल लावली होती ना, आता आपल्याला जाऊन ते गल काढायचे आहेत आणि बघूया आता आपल्याला काय भेटते ते. मी आता परत गाडी घेऊन आलो, पण आम्ही आमच्या गावाच्या जवळ आलो आहे, रोडजवळच. काल गेलो तिकडे गाडी घेऊन नाही गेलो कारण की आपले इथे गावाच्या जवळ आपण इथून खालून जवळून गल लावले आहेत, तर त्यामुळे आपल्याला तिथे जवळ जायचं होतं खालून. तर बघा पूर्ण अंधार आहे ह्या साईडला अजून पातळीला जायचं तरी पण. तर आता तो आम्ही त्या नदीवरती बघूया आपल्याला काय भेटते तो गल जाऊन. हे बघा इथे आपण खाली गल लावल्या पहिला आपला. आपण वरूनच गलाची पोझिशन बघूया कशी काय आहे ती, आपल्या वरून समजेल. गल शांत दिसतोय तरी चला बघूया आपण गल जाऊन काढूया आता. बघा ह्या काठीला आपला गल आहे, बघा ही काठीला आपला गल लावलेला आहे आपण. चालू कर. आपण आता 3रा पद गल काढला तर आपल्याला तांबूशा मिळाला परत. हे बघा बघा तांबूशा पडला बघा. बघा तांबूशा मिळाला बघा केवढी साईज आहे ते पण. हा बहुतेक अर्धा किलोच्या हा बहुतेक अर्धा किलो होईल. चला आपण 3रा किलो बघितला, आपल्याला तांबूशा मिळाला आहे. चला अजून आपले पुढे 30 किलो बाकी आहे बघायचे आपल्याला. चला बघूया पुढे जाऊन आपण. मित्रांनो हा बघा आपला गल अडकवला होता माशाने. किंवा काय अवस्था केली गलाची. हे बघा अशी ह्या झाडाला पुढे गुंतवून बघा गल तोडून गेला मासा. बघा गल याच्या होता, हा बघा इथे होता गल, तर गल तोडून मासा घेऊन गेला. हे बघा गल बघा कसा गेला आहे. हा तांबूस असता मोठा 100% इथे तांबूस. हा तांबूस कारण ऐरवी असताना तर त्याने पुरा त्याने पुरा पील मारला असता गलाला, पण हा ते चावून गेला आहे अडकवून. तांबूस होता 100% ह्याला. आपण याच्या आधी मासा निघून गेला आहे.
दुसरा मासा मिळाला आपल्याला पात्या, लहान साईज आहे त्याची एकदम, पण आहे केवढाच आहे. तर हा मासा खायला एकदम भारी असतो, त्याला काटा कमी असतो आणि टेस्ट मस्त असते ह्या माशाला. आपल्या काल 4 मिळाले, आधी 5 आपल्याला मिळाला ह्यातला. तुला दिसतंय का मी? बघा इथे आपण रात्री गल अडकवला होता माशाने. बघा खाली ओढतोय तर गल खाली पुरा ते अडकवले माशाने पुरा. इतकं टाईट अडकवून खाली बघा पुरा खाली ओढते मास. रात्री मासा पुरा खाली ओढे होता. आपण त्याला आता त्याला ओढत नाही खाली तुटला गल. फायनली आपला गल तुटला, तर मासा काही आला नाही. रात्री आपण खूप प्रयत्न केले काढायचा, पण आला नाही रात्री. आता ओढला मी, आपल्या तंगूस आपला मिळेल ह्या हिशोबाने मी ओढला मी आता. 100% ह्याला मोठा मासा लागला होता, म्हणजे तो ज्या पद्धतीने तो ओढवता आतनी खाली. हे बघा तंगूस बा पुरा एकदम एकदम हे केलं आहे चावून चावून तंगुशाला. चला त्यानं हा बघा, हा सुद्धा आपण गल काढला तर बघा ह्याला अहीर लागला 100%. बघा बघा गल त्याने काय केला आहे माशाने. बघा हा अहीर लागला होता ह्या गलाला. बघा अहीर असा गलाची अवस्था करतो पुरा गोल गोल फिरवून फिरवून. आपण इथे गल लावला होता, आता बघायला आलं तर बघा पूर्ण मासा पुरा अहीर मासा पुरा गल गुंतवून गेला आहे. ते बघा आता हा गल पण आता सुटणं मुश्किल आहे. हा बघा आपल्याला तांबूशा मिळाला तिसरा, आजच्या दिवसा दुसरा, आणि हा बघा पण मेला आहे आणि नाही बघा ह्याच्या गल्यामध्ये घशामध्ये गल गेल्यामुळे पुरा मेला आहे तांबूशा, पण एकदम फ्रेश आहे. बघा आताच लागला आहे मला सकाळचा. बघा छोटासा आहे तांबूशा. बघा हा आताच्या दिवसातला हा बघा हा तिसरा गल. बघा काय अवस्था केली ह्या गलाची पण. असा कोण मासा असेल असा करून गेला असेल मासा. बघा ही अवस्था केली गलाची त्याने पण, सेम मगाशी केलं असेल. बघा असा पुरा गल त्याने पुरा गुंतवला आहे. बघा असा पुरा गल पुरा गुंतवून गेला मासा पुरा. तांबूशा असेल की अहीर असेल मला नक्की सांगा तुम्ही फोन कमेंट करून. बघा बघा सांगड आहे. बघा सांगड आहे इकडे. बघा कोलब्या तेव्हा ह्याच कोलब्या आहेत सांगडीला लावलेल्या. आपल्या सांगडीला आपल्याला काहीच नाही लागला. हे बघा सांगड पूर्ण आपल्याला लावली होती. हे बघा सांगडी आपल्याला काय नाही लागला. तर चला आपण त्याला आता काढूया आपण सांगली आता. फायनली आता आमचे सर्व गल आणि सांगड काढून झाली आहे. सांगडीला आपल्याला काय नाही मिळालं. गलाला आपल्याला 2 तांबूशे आणि 1 पाते मिळालं आहे. रात्री आपल्याला 4 पाते, 1 तांबूशे आणि 2 सुतेरे मिळाले होते रात्री. ॲक्च्युली रात्री आम्ही चुकी केली. रात्री आम्ही ना सगळ्या गळाला मासे लावले जिवंत. त्या जागी आम्ही कोलंबी लावायला पाहिजे होता, तर आम्हाला सुतेरी वगैरे लागली असती सकाळी. अजून काही लागला असता, खवल वगैरे लागली असती. तर मासे लावल्यामुळे आम्हाला फक्त नेमकेच मासे लागले. कारण माशाला जास्त करून खर्चाचा खायला येत नाही. जेव्हा मोठा मासा येईल तो त्यामध्ये खातो, तोपर्यंत लहान मासे त्याला खाऊन टाकतात. तर ह्याच्या पुढे आता कधी पण मासे काही लावणार नाही मी, कोलंबीच लावीन फरक गेला रात्रीचा पण. तर आता आपण घरी जाऊन बघूया आपल्याला किती मासे मिळतात ते सगळे मिळून टोटल. तर चला भेटूया पुढे एका नवीन व्हिडिओमध्ये. माझी व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत गुड बाय. हा बघा माझा पार्टनर येतो आहे. अक्षरशः तर दमला कालपासून फिरून माझ्यासोबत. तर बघा पाठीमाग थांबला अजून.
हा बघा इथं दमला चालून चालून. तर मी आता घरी आलो आहे, वाजले 7:30. तुम्हाला दाखवतो मला किती मासे मिळाले एकूण टोटल ते कालचे नॅचचे मिळून. हे बघा मासे मिळाले आपल्याला मिळाले आहेत ते. हा एक तांबूस आहे, हे बघा मासे. हा बघा केवढा आहे साईज याची. तर आपल्याला एवढे मासे मिळाले. तर चला भेटू पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.